भागामध्ये अत्यंत महत्त्वाचं आणि जिव्हाळ्याचं गेल्या 10 दिवसा अगोदर आमच्यातला एका नागरिकाचा जीव ह्या प्रश्नामुळे गेला होता आणि ह्याच्यावर तातडीने तोडगा काढण्याचं काम आमचे देवगड नगरपंचायतीचे आमची पूर्ण टीम प्रामुख्याने सभापती बुवा तारीख यांच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आला आणि हा कोंडवाडा जो आज मोकाट गुरांसाठी बांधलेला आहे त्याचं शुभारंभ उद्घाटन मी आता केलेलं आहे। हा तसा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून हा पहिला प्रकल्प आहे, कारण का ह्याच बाबतीमध्ये 15 दिवसा अगोदर मी आणि कलेक्टर आणि सगळ्याच अधिकाऱ्यांनी एकत्र म्हणून एक बैठक घेतली की जिल्ह्यामध्ये हा प्रश्न कसा आम्ही सोडू शकतो। अशा पद्धतीचे कोंडवाडे बांधण्याचा पुढाकार खरं म्हटलं तर नगरपालिकेच्या माध्यमातून घेतला पाहिजे आणि मग ग्रामीण भागामध्ये आम्ही काय करू शकतो। मग त्यासाठी आम्ही जिल्हा परिषद सीओला काही पुढाकार घ्यायला सांगितलेला आहे, त्यांना काही रिपोर्ट सादर करायला सांगितलेलं आहे, जेणेकरून जिल्ह्यामध्येच हा विषय कसा आपण सोडू शकतो। जिल्ह्यामध्ये मोकाट जनावरांच्या दृष्टिकोनातून जो नागरिकांना त्रास होतो आणि त्याही प्राण्यांनाही उद्या न्याय भेटेल या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण काम करतोय आणि त्याचा पहिला प्रयोग म्हणून आज देवगड जामसांडेमध्ये आम्ही हा कोंडवाडा उद्घाटन केलेला आहे। आता मला विश्वास आहे यापुढे ह्याच्यामध्ये नागरिकांचं पण सहकार्य अत्यंत महत्त्वाचं आहे। किंबहुना ज्यांना आता इथे आम्ही या कोंडवाड्यामध्ये त्या गुरांचा लिलाव करणार आहे, त्यांना अन्न चारा आणि सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना उपलब्ध करून देणार आहे। लिलावानंतर गौशाळांच्या संपर्कात आमचे मुख्याधिकारी आणि आमची सगळी टीम आहे आणि म्हणून एकंदरीत ह्या पूर्ण प्रक्रियेतून मोकाट गुरांचा जो विषय जो आज आमच्या देवगड जामसांडेमध्ये महत्त्वाचा विषय होता तो सोडवण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं पाऊल आम्ही शब्दापलीकडे कृतीतून टाकलेलं आहे।